संजय दिना पाटील यांच्या कालच्या पत्रकारांना मारून टाकेल अशा वक्तव्यानंतर आज जितेंद्र आव्हाड खूप हसले. त्यांनी उत्तर देताना सांगितलं, संजय माझा लहानपणीचा मित्र आहे आणि तो गरम डोक्याचा आहे. जितेंद्र आव्हाड पुढे काय म्हणाले पहा. परत जर आलं तर मारून टाकू म्हणून सगळ्यांना तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेले होते. मारून टाकू. मारू असं माझा मित्र आहे संजय. आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनचे मित्र आहोत. सध्या काय झालं मला माहीत नाही. खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो. संजय चांगलं नाही, जरा थोडंसं शांत. तो आहे गरम डोक्याचा, खरंच गरम डोक्याचा. आणि त्याच्यामुळे आणि कोणाच्या ऐकणाऱ्यातला नाही. आता आम्हाला कशी एक भीती आहे, पवारसाहेब ओरडतील ही भीती आमच्या मनात कायम असते. म्हणजे आपण काही चुकीचं बोललो आणि टी व्हीवर दिसलं तर आम्हाला खात्री आहे की 3-4 मिनिटाला पवारसाहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र. आणि ती भीती आमच्या मनात आईबापाच्या भीतीसारखी कायम असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्तनात बोलण्यात मर्यादा बाळगतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं तू कोणालाच घाबरत, त्याला भीतीच नाही. आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही, कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई त्याची मोठी होती, लाडात वाढलाय. त्याच्यामुळे मला मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्याला मी सांगेन की बॉम्ब टाकीन, मारून टाकीन, वो जमाना नाही आहे भाई. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेवू शकतो. ही राजकारणातली भाषा. हे बघा, बीजेपी वाल्यांनी आता सांगू नये की राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. हा घसरवला कोणी? वैयक्तिक हेवे दावे आणि वैयक्तिक द्वेष ह्याच्यावरती राजकारण केलं कोणी या देशामध्ये? आईसचा वापर कोणी केला? इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचा वापर कोणी केला? या देशाला माहीत तरी होतं का ईडी काय होतं 2014च्या अगोदर? तेव्हा बीजेपीने बाहेर येऊन संजय पाटील सांभाळावं वगैरे बोलण्याचा अधिकार बीजेपीला नाही. हां, तो मित्र आहे म्हणून मी बोलतो, नाही तर मी तेही बोललो नसतं कधी आयुष्यात. पण ज्याच्याबरोबर पण लहानपणापासून दिवस काढलेत आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे, आणि म्हणून मी इतकं उघडपणाने बोलतो. नाही तर मी कोणाबद्दलच कधी बोलत नाही. तुला तुझ्या हातात बॉम्ब आहे ना, जाऊन टाक, हिंमत आहे टाक. मी जर माझ्या म्हणजे मित्र नसता तर मी सांगितलं असतं न्यूक्लिअर, हायड्रोजन, कुठला बॉम्ब आहे न्यूक्लिअर. या गोष्टीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना उचकवलं किंवा स्वरूपाची भाष्य करणं, याच्यामुळे बघा, संजय राऊत महान आहेत, ते काय माझे मित्र नाहीत. संजय पाटील हा माझा मित्र, आणि माझा मित्र म्हणून मी त्याला नाकारत नाही. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं हेही मी म्हणतो. कारण का त्याला तिकीट देण्यात, तिकीट मिळवण्यात, बाकीच्या त्याच्या प्रवासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने त्याला मित्र म्हणून आमदारकीपासून सगळीकडे मी साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून त्याच्यामुळे तो विसरला असेल, त्याच्या लक्षात असेल, मला माहीत नाही. पण संजय पाटील हा तसं काय गुंड प्रवृत्तीचा नाही आहे. तो कसं काय बोलला की 5 मर्डर केले बेडे, आणि काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं नसतं आणि रेकॉर्ड आलं इथे. आता मी त्याचा विरोधक नाही आहे, तर 5 मर्डरचे आरोप तू कसं काय सांगू शकतो मी 5 जणांना मारले? म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलं आहे. असं आहे की प्रचंड तणावाखाली, कारण का जे काही झालेलं आहे त्याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याचा स्वीकार केलेला नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते, आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गद्दारीला प्रचंड महाराष्ट्रात विरोध असतो. हे आम्हाला अनुभवायला मिळतंय. लोक जे काही बोलत आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की लोक गद्दारी सहन करणार नाहीत. आणि त्याच्यातनं थोडंसं मग असं आहे की आपल्या बरोबरचीच माणसं आपल्यावर जेव्हा अंगावर यायला सुरुवात होते तेव्हा त्रास होतो. महायुतीमध्ये जाऊन मानसिक अवस्था बिघडली का ती? म्हणजे मानसिक अवस्था म्हणजे हे नाही, थोडासा एक मेंटल डिस्टर्बन्स येतो ना, माणूस स्ट्रेसमध्ये.
पण हे त्याला म्हणजे संजयला काय नवीन नाही. पवार साहेबांनी त्या कुटुंबावरती मनापासून प्रेम केलं. पवार साहेबांचं आणि संजयच्या आईचं अक्षरशः बहीण भावाचे संबंध. म्हणजे त्याची आई म्हणजे मनोरमा ताई त्या भांडूपच्या नगरसेविका होत्या. त्याचे वडील दीनाराम पाटील हे ज्येष्ठ कामगार नेते होते, काँग्रेसचे मोठे नेते होते. आणि त्याच्यामुळे मला आठवतं त्याच्या घरात त्याच्या एका भावाची हत्या झाल्यानंतर मी आणि पवारसाहेब त्याच्या घरी गेलो. म्हणजे अनेक वर्ष अनेक गोष्टींमध्ये मी आणि तो एकत्र राहिलेलो आहे. म्हणजे काय चालू आहे, काय बोलतोय, मी आज त्याला फोन करणार होतो की संजय जरा आता एक 15-20 दिवस कुठेतरी जाऊन ये आणि जरा माध्यमांपासून लांब राहा. आणि जो कधी माध्यमांशी बोललेलाच नाही त्याला माध्यम काय समजणार. आणि आज मला माहित नाही आता काय, पत्रकारांशी असं बोलणं मारून टाकेल. पत्रकार मित्र आहेत आपले यार, आपल्या विरोधात बातमी देणं हे त्यांचं काम आहे, आपली टिंगल करणं हे त्यांचं काम आहे. पत्रकारांचं काम आहे ते, त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. आपणही त्यांची टिंगल, आपल्यालाही त्यांचं टिंगल करता आली पाहिजे. आपणही घाबरायचं नाही पत्रकारांची टिंगल करताना. मी करतो की नाही तुमची टिंगल, तुमच्याशी मस्ती करतो, टपली मारतो. म्हणजे पत्रकार हे आपले शत्रू नाही. आपण जे बोलू ते दाखवून देतात आणि मग त्याच्यात आपण पकडले गेलो तर त्यांच्यावर काय राग काढायचा. असं तुम्ही मला कितीतरी वेळा बघितलं पकडले. तुमच्यातल्या प्रत्येकाला मारायला पाहिजे होते. आपलं काम आहे का मारामाऱ्या करणार. आपण गांधीवादी आहोत.